हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कसे तुम्ही सगळे? मस्त आणि मजेतच असणार. तर चला तर मी तुम्हाला आजची रेसिपी दाखवते. हॅलो फ्रेंड, तर मी आजची रेसिपी आहे चण्याची भाजी. तर हे बघा, मी इथे कुकर ठेवलं आहे गॅसवर आणि गॅस ऑन बी केलेला आहे. तर कुकर आपले गरम झालेला आहे आणि इथे मी घेतले चणे. इकडे मी घेतलं आहे हे टमाटा, म्हणजे वाटून घेतलं मिक्सरमध्ये. आणि इथे हे जे आहे ना, हे पेस्ट, हे ते सगळे मसाले, हे मिरचीपासून तिखट, हळद, अद्रक, लसूण सगळं काही त्यात आहे ह्या मसाल्यामध्ये, गरम मसाला. आणि इथे जे आहे हे कांद्याचं पेस्ट आहे. चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया आपण. आणि इथे मी तडक्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता, थोडासा तेजपत्ता आणि इथे घेतलेली राई. राई म्हणजे आमच्या मुंबईकडे याला राई बोलतात आणि असं तर आपण मराठीमध्ये याला मोहरी बोलतो. तर मी तडक्यासाठी घेतली इथे मोहरी. आणि इथे एक घेतला मी मोठा बटाटा चण्याच्या भाजीत टाकायला. मी याला छिलून छोटे तुकडे करून आणि चण्याच्या भाजीत टाकणार आहे. ओके फ्रेंड्स, तर चला मग हे घेऊया आपण तेल. ते हे बघू शकता, मी टाकते कुकरमध्ये तेल. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तेल आपण टाकू शकतो, असं काही नाही का आपल्याला एवढं तेल टाकलं पाहिजे. तर हे बघा, मी प्रथम टाकते तडक्यासाठी, म्हणजे मोहरी टाकली मी प्रथम, बघू शकता. आपली मोहरी ही तडकलेली आहे. त्याचबरोबर आपण टाकूया यात थोडासा तेजपत्ता, हा कढीपत्ता पाण्याने पूर्ण डायरेक्टली टाकून दिला. त्यानंतर टाकूया आपण कांदा. तर हे बघा, आपला कांदा पण टाकून झालेला आहे तेलात. तर आपल्याला याला थोडंसं लालसर होऊन द्यायचं आहे कांद्याला. आपण या कांद्याला चांगलं मस्त मिक्स करूया. आणि तेल हे थोडं जास्त प्रमाणात टाकायचं चण्याच्या भाजीला. आणि भाजी ही थोडी जास्तच आहे माझी, असं काही नाही. तर याला मस्त लाल होऊ दे थोडं वेळ. इथे आपला कांदा आहे हा चांगला फ्राय झालेला आहे, कांद्याचं पेस्ट. तर आपण त्यानंतर हे ना टाकूया याच्यात आपला हा मसाला. ज्यात सगळे मसाले मिक्स केलेले मी, गरम मसाल्यापासून तर खोबरं, पीस, म्हणजे सगळे मसाले टाकले मी. हे पेस्ट बनवलेलं आहे. त्यात लाल मिरची पण टाकलेली मी अखंड, ती वाटून घेतलेली आहे. तर आता आपण याला हे मिक्स करून घेऊया. तर हे बघा फ्रेंड्स, यात मी कांदा आणि ते सगळा मसाला मी याच्यात मिक्स केलेला आहे. यालाही थोडंसं आपल्याला फ्राय होऊन द्यायचं आहे, कांद्याबरोबर एकजीव झाला पाहिजे त्याचा. त्याच्यानंतर आपण टमाट्याचं पेस्ट टाकू. ओके फ्रेंड्स, तर हे बघा फ्रेंड्स, आपला मसालाही फ्राय झालेला आहे इथे. तर आपण यावर टाकूया हे टमाट्याचं पेस्ट. यालाही आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. याचा पण एक जीव झाला पाहिजे आणि याला पण आपण 2-3 मिनटं हे असे ह्या मसाल्यामध्ये फ्राय होऊन देऊ टमाट्याला एकदम छानपैकी. तर खूप छान होती चण्याची भाजी. मी इथे 2 बटाटे जे घेतले होते मी, एक मोठं बटाटा, तर त्याला मी कट केलेलं आहे आणि त्याला वॉश करून घेऊ. हे बघा, तर मी इथे बटाटाही वॉश करून घेतलेला आहे आपल्याला चण्याच्या भाजीत टाकण्यासाठी. तर बटाटा हे तुम्ही नक्कीच टाका भाजीमध्ये, कारण की बटाट्याने ना चण्याच्या भाजीचा स्वाद जो आहे ना खूप छान येतो आणि टेस्ट लागते मस्त. आणि भाजी होईल तेवढे तुम्ही कुकरमध्येच बनवा वाटाण्याची भाजी, कारण की कुकरमध्ये छान बनते एकदम मस्त आणि शिजते पण पटकन आणि नरम पण होते. आणि इथं मी हे जे चणे घेतलेले, तर हे थोडे मोठे मोठे चणे आहे, काबुली चण्यासारखे. पण काबुली चणे नाही, हे पण गावरान चणे, पण थोडेसे मोठे आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा भाजी. चला, आपण आपला मसाला हा फ्राय झालेलाच आहे, याला आपण बघूया. मिक्स झालेला आहे आपला मसाला छानपैकी. तर यात आपण टाकूया थोडंसं पाणी ॲड करूया.
मी इथे पाणी ॲड केलं आहे आणि ह्याला आपण आता मिक्स करून घेऊया. पाणी ॲड केल्यानंतर तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. ओके फ्रेंड्स, तर हे बघा मी इथे पाणी टाकले. तर हे बघा फ्रेंड्स, मी इथे एवढं पाणी ॲड केले. म्हणजे मी 1.5 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मला रस्सा भाजी बनवायची ना, म्हणून मी पाणी जास्तीचं ॲड केलं. आणि तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल तर तुम्ही थोडं पाणी कमी टाका. अर्धा तांब्या किंवा 1 तांब्या जरी टाकलं ना छोटा, तरी पण होऊन जाईल. तर चला, तर आपण इथे चणे जे आहे ते ॲड करूया. आपण याच्यात चणे टाकूया रस्सामध्ये. तर हे बघा फ्रेंड्स, तर मी पहिलाही गरम मसाला टाकलेला आहे वाटताना अख्खा. तर आता मी थोडंसं आणखीन ॲड करते, कारण की गरम मसाल्याने ना भाजी एकदम चटकदार लागते मस्त त्याच्यामुळे. तर आता आपण हे इथं चणे जे आहे हे चणे आपण ह्या रस्स्यामध्ये ॲड केले. ओके फ्रेंड्स, हे जे कट केलेला एक बटाटा आहे मोठा, हाही आपल्याला आता ॲड करायचा आहे. आणि याला असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चला, तर मग आता आपण कुकरला ढक्कन बंद करू, कुकरचं ढक्कन, आणि 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या याच्यात. कारण की चणे जे आहे ना 4 शिट्टीमध्ये मस्त नरम होतात. तर असे तर आपल्याला 3 शिट्टीमध्ये आपली भाजी होऊन जाते. पण मी चण्याच्या भाजीला हे 4 शिट्ट्या करते आणि तुम्ही 4च शिट्ट्या करा कुकरच्या. मस्त नरम चणे भाजी होते. तर चला, तर मग आपण कुकरचं झाकण हे लावूया. तर मी इथे बंद करते कुकरचं हे झाकण, याला मी बंद करते. ओके फ्रेंड्स, तर हे बघा फ्रेंड्स, मी कुकर हे बंद केलेलं आहे ढक्कन. आता आपण त्याची शिट्ट्या व्हायची वाट बघूया. आणि मग शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर थोडं थंड झालं की मी तुम्हाला भाजी रेडी झालेली मग दाखवते. आणि अशाच पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवा चण्याची, तर खूप छान होते. तर हे बघा फ्रेंड्स, इथे माझ्या चपात्याही झालेल्या आहे. कॅमेरा धरता धरता चपाती थोडीशी तयार होती. हे बघा, तर हे बघू शकता माझ्या इथे चपात्या झाल्या आहे. हे बघा, तर मी एकदम मस्त आणि मऊ चपात्या एकदम गरम आहे ना, तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा खालची चपाती, हे बघा एकदम मऊ चपाती, एकदम सॉफ्ट. तर माझ्या चपात्याही झालेल्या आहे इथे. तर हे चपातीचा चटका लागला मला, गरम आहे त्याच्यामुळे. आणि इथे आपलं कुकरही झालेलं आहे. तर आपण कुकर हे उघडूया. ओके फ्रेंड्स, तर हे बघा मी इथे ठेवली चाय. मी चायमध्ये टाकते दूध. तर आपली चाय तोपर्यंत उकळते. हे बघा फ्रेंड्स, तर आपली भाजी झालेली आहे चण्याची मस्त. तर हे बघू शकता तुम्ही, ही चण्याची भाजी आपली रेडी झालेली आहे. तर हे बघा फ्रेंड्स, आपली भाजी झालेली आहे तयार खाण्यासाठी. आणि एकदम मस्त भाजी झाली आपली, तरी पण छान आली. तर चला, तर आपण याला एका टोपामध्ये काढून घेऊया आता.